नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहूणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंद सिद्ध भगवान की जय। तर अनंत सिद्ध भगवंतांना स्मरण करून आपण त्यांच्या पूजेचा अर्थ बघणार आहे, पण त्याच्या आधी थोडंसं पूजा म्हणजे काय ह्याची प्रस्तावना बघत होतो। कशातून? जिनेंद्रार्चनामध्ये जे पहिल्यांदा प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूजन म्हणजे काय ह्याच्यासाठी सगळं खुलासा करून सांगत होते। तर पेज नंबर 14 वर बघतोय। यद्यपि पूजा स्वयं में एक रागात्मक वृत्ति है, तथापि वीतराग देव की पूजा करते समय पूजक का लक्ष्य यदा कदा अपने वीतराग स्वभाव की ओर भी झुकता है। काय सांगायले? जेव्हा हा जीव भगवंतांच्या समोर बसलाय त्यावेळेस त्यांची पूजन तर करतोयच, पण त्याच्या पुढे जाऊन ते काहीतरी वर्ड्स जे आपण म्हणतोय, जे काय आपण ते वाचक शब्द म्हणतोय त्याच्यातून पुढे पण जाण्याचं चान्स आहे। जसं की तुम्ही पिक्चरचं गाणं एखादं म्हणता किंवा काय एखादं बाहेरचं 4 वाक्य म्हणतो, तर त्याच्यामध्ये पण आपण जे काय म्हणत असतो त्याचं भाव ग्रहण करत असतो ना। मग तसं सांगता तिथं की पूजन करत असताना सुद्धा कदाचित हा जीव वितराग स्वभावाकडे जाऊ शकतो, म्हणून पूजेचं अवलंबन घ्या। तुम्ही बाहेरच्या कुठल्या वाक्यांचं शब्दांचं अवलंबन घेताना बाहेर जाणार, स्वभावाकडे येणार नाही आहे। म्हणून सांगतायत ते पूजन कशासाठी? तर एक स्वभावाकडे जाण्यासाठी अवलंबन म्हणून, किंवा काय म्हणायचं, शुभातून शुद्धापर्यंत जाण्याचा एक रस्ता आहे तो। म्हणून म्हणलं शुभ भाव हे एका स्टेजपर्यंत उपादेय आहेत। म्हणून भगवंतांचं पूजन करत असताना सर्वोत्कृष्ट उपलब्धी म्हणजे वितराग स्वभावाची प्राप्ती। मग जोपर्यंत पूजेमध्ये आहे, जोपर्यंत त्या वितराग देवांबरोबर आहे, तोपर्यंत शुभ भावात आहे, आणि त्याच्या पुढे जेव्हा जाऊन वितराग स्वभावाला ग्रहण करणार त्यावेळेस ते शुद्ध भाव म्हणजे सर्वोत्कृष्ट उपलब्धी आहे। पूजा में शुभ राग की मुख्यता रहने से पूजक अशुभ राग रूप तीव्र कषायादी पाप परिणति से बचा रहता है। कशासाठी शुभ भाव करायचे मावशी? शुभ भाव का करायचे? तर अशुभ भावापासून वाचण्यासाठी। आणि आपले अशुभ भाव किती होत असतात? कोणाबद्दल होत असतात? कधी होत असतात? किती होत असतात? किती होता तो अशुभ भाव? सतत चालू आहेत, सतत। आणि त्या अशुभाचं फळ म्हणून जेव्हा फळ भोगतो त्यावेळेस तिथं हैराण होतो। असं वाटतं की आपण केलेल्याच परिणामांचं फळ असेल तर आपण काय भाव केलेत असे, ज्याचं आपल्याला असं फळ मिळालंय। म्हणून सांगतायत की शुभ राग जेव्हा भगवंतांची पूजन करतो त्यावेळेस हा जीव शुभ रागामध्ये असतो, त्यावेळेस तरी ॲटलिस्ट अशुभ रागापासून, तीव्र कषायादीपासून, पाप परिणतीपासून दूर राहतो। तथा वीतरागी परमात्मा की उपासना से सांसारिक विषय वासना के संस्कार भी क्रमशः क्षीण होते जाते हैं। काय म्हणलं? परमात्म्याच्या उपासनेने हा जीव विषय कषायांपासून, वासनेपासून, त्याच्या संस्कारापासून सुद्धा दूर राहतो। किती आहेत कषायांचे संस्कार आपल्यावर? म्हटलं ना मी आज एक मस्त वाचलंय बरं का, पण थोडंसं हे प्रकरण घेऊन वाचू की
जे अंतरंग तप आहेत ना, कुठले अंतरंग तप? प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, व्युत्सर्ग आणि ध्यान, हे जे अंतरंग तप आहेत, त्या अंतरंग तपाचा काय फायदा, असं त्यांनी छान घेतलं त्याच्यावर वर्णन. त्याचे 5-6 फायदे नाही 10 फायदे दिलेत त्यांनी. 10 फायदे अंतरंग तप केल्याने तुम्हाला काय फायदा होतो. म्हणजे ते वाचल्यावर मला खूप फायदा झाला की असं आपण चिंतन करत नाही, अंतरंग तप याच्यासाठी करत नाही, मग त्याच्यासाठी म्हणून तपस्वी बना, तर निर्जरा होणार, अन्यथा आश्रव बंद तर प्रतिसमयाला चालू आहेत. तथा वीतरागी परमात्मा की उपासना से सांसारिक विषय वासना के संस्कार भी क्रमशः क्षीण होते जाते हैं और स्वभाव सन्मुखता की रुचि से आत्मबल में भी वृद्धि होती है. जेव्हा हा जीव स्वभावाला सन्मुख होतो त्यावेळेस इथं आत्मबलाची सुद्धा वृद्धि होते, क्योंकि रुचि अनुयायी वीर्य स्फुरित होता है. अंततो गत्वा पूजा के राग भाव का भी अभाव करके पूजक वीतराग सर्वज्ञ पद प्राप्त कर स्वयं पूज्य हो जाता है. इसी अपेक्षा से जिनवाणी में पूजा को परंपरा से मुक्ति का कारण कहा गया है. काय म्हणले? पूजेच्या द्वारे सुद्धा मुक्तीची प्राप्ती होते. कसं काय हो? पूजेने मुक्ती होती का? होती. कधी? जेव्हा पूजा सोडणार तेव्हा मुक्ती होणार, पण पूजेशिवाय सुद्धा मुक्ती नाही आणि पूजा करताना सुद्धा मुक्ती नाही. मग कधी? म्हणून सांगितलं की जेव्हा त्या पूजेच्या द्वारे हा पूजक स्वभावाकडे जाणार, वितरागतेकडे जाणार, त्यावेळीसच ती पूजा त्याला मुक्तीचं कारण ठरते. म्हणून सांगितलं की एक बरं ते वाचते मी की अंतरंग तप का करायचं ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी छान कारणं घेतली आहेत. फायदे काय, अंतरंग तपाचे फायदे काय. एक तप आहे ना, एक तुम्ही जे पूजन करताय त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा षट आवश्यकमध्ये आपण घेतो ना, देवपूजा, गुरुपासली, स्वाध्याय, संयम, तप, दान, मग त्या तपामध्ये जे 2 प्रकारचे तप आहेत, अंतरंग तप आणि बहिरंग तप. जेव्हा समजा आपण आता काय म्हणायचं पूजन करतोय त्याच समयाला घ्या, तप करताय का नाही करतो? पूजा करतो त्यावेळी तप करतोय का नाही करत? पूजा करत असताना तप कसं? तप कसं? पूजा करताना पूजा हे तप आहे का नाही आहे? पूजेमध्ये तप करतो का नाही करत? सांगा, कोण सांगताय? पूजा हे तप आहे की नाही? हे बाकीच्या इच्छा रोखल्या जातात ना, इच्छेचा निरोध म्हणजे तप. बर, छान, चांगली, आई हुशार झाली. बाकीच्या इच्छा रोखल्या, मग इच्छेचा निरोध म्हणजे तप आहे. मग पूजा करत असताना बाहेर कुठं फिरायचे, इकडं तिकडं जायचे, हे तरी विकल्प थांबले म्हणून इच्छेचा निरोध म्हणजे तप आहे. बरोबर आहे. अजून तेच तप आहे. बरोबर. मग जेव्हा पूजन करतोय त्यावेळीस काय म्हणायचं, स्वरूपामध्ये प्रतपन हे तप आहे. मग तिथं पूजा करत असताना जेव्हा तुम्ही उपयोग स्वतःकडे नेता ते सुद्धा तप आहे. मग प्रत्येक षट आवश्यकामध्ये आपण तप घटवू शकतो, म्हणजे तप आहे प्रत्येक आवश्यक सुद्धा. पण म्हणून सांगतात तिथं की जे अंतरंग तप आहे ना, कुठले अंतरंग म्हणले? प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, व्युत्सर्ग आणि ध्यान. तर ह्याच्यामध्ये हे 6 अंतरंग तप का करायचे, त्याचे काय फायदे ह्याच्यासाठी सांगतात. जर असं म्हणजे विचार केला नाही कधी आपण त्याच्यावर, पण त्यांनी छान घेतलंय, त्याच्यातनंच वाचते पाहिजे. तर अंतरंग तप कशाला म्हणायचं? अंतरंग तप करने से आत्मा को क्या क्या लाभ प्राप्त होते हैं? अंतरंग तप करने से पहला लाभ यह है कि मान कषाय नष्ट हो जाता है. कसं हो? अंतरंग तप म्हणजे बरं का, मी बाहेरचं काय पूजा द्रव्य चढवणं, काहीतरी व्रत संयम नियम करणं हे नव्हे. जेव्हा आपण प्रायश्चित्त करतोय, विनय करतोय, बघ ना काय होतंय त्याच्यामध्ये.
म्हणजे सांगतायत की जेव्हा हे अंतरंग तपाचं अवलंबन घेतो त्यावेळेस तिथं मान कशाय नष्ट होतो. प्रायश्चित्त कोण करू शकतो? ज्याला असं वाटणार की मी दोषी आहे, मी दोष केलाय, ते स्वीकार करायसाठी मान कशाय आडवा येतो, तो करू देत नाही स्वीकार. काय म्हणते, जेव्हा तुम्ही काहीतरी तुमच्याकडनं पाप घडलं, दोष घडला, अपराध घडला, तर त्याला अपराध म्हणून स्वीकारतो कोण? ज्याच्यामध्ये तसा विनय आहे. तसं स्वीकार केला तरच स्वीकार कोण करणार? जो नम्र आहे, जो विनयी आहे, ज्याच्यामध्ये मान कशाय नाही आहे, तो स्वीकार करेल. नाहीतर अन्यथा असं स्वीकारण्याची तयारी नसते. म्हणून सांगता तिथं की जर अंतरंग तप केलं तर पहिल्याच सगळं फायदा काय आहे? मान कशाय नष्ट होतो. जिसके मान कशाय है वह न चिंतन कर सकता है, न वैयावृत्ती कर सकता है, न प्रायश्चित्त कर सकता है. एवढ्यावरच खूप छान वाटलं म्हणजे वाचले विचार केल्यावर. ज्याच्यामध्ये मान कशाय आहे तो न चिंतन करू शकतो. काय चिंतन करणार? सतत असंच चिंतन चालू राहणार. त्यांनी मला असं म्हणाले, त्यांनी असं का म्हणाले, त्यांनी माझी निंदा का केली, त्यांनी माझ्यावर आरोप का केले, मला दोष का दिला, ह्याचं चिंतन करत राहणार आहे. सतचिंतन तर होणारच नाही. म्हणून म्हटलं ज्याच्यामध्ये मान कशा आहे तो चिंतन करू शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा कोणाला जिंकायचंय हो? असं स्वभावाचा अनुभव घ्या की बस बाहेर कोण काय म्हणू देत त्याचं मला त्याच्यानी माझी तपस्या मी का खंडित करायची? उलटा आनंदाने जगण्याचा माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे, माझं स्वभाव आहे प्रसन्न राहणं वगैरे, प्रसन्नतेचा अनुभव सतत करणं. आणि मी कोणाच्या त्या अशा शब्दांनी विचलित होणार नाही. म्हणून सांगतायत की जो मानी असतो तो चिंतन करू शकत नाही, वैयावृत्ती करू शकत नाही. का हो? वैयावृत्त का नाही करू शकत? कारण मान कशायामुळं असं वाटतं ना की मी म्हणजे श्रेष्ठ, मग दुसऱ्याचं वैयावृत्त करणं म्हणजे हीनता वाटते किंवा त्याच्यामध्ये कमीपणा वाटतो, असं काहीतरी. त्यामुळं तिथं म्हटलं की अंतरंग तपाचा फायदा विनयाने तो जीव वैयावृत्त आधी सुद्धा करू शकतो. पुढं सांगितलं प्रायश्चित्त सुद्धा एक तप आहे, पण ज्याच्याकडं मान कशा आहे तो प्रायश्चित्त करू शकत नाही, हे घेतलं होतं. तो अंतरंग तप करने से मान कशाय दूर हो जाती है. दूसरा लाभ यह है कि ज्ञानादिक गुणों की वृद्धि हो जाती है. 10 फायदे घेतलेत बरं का त्यांनी, छान घेतलेत असे. अंतरंग तप केल्याने काय काय होतं. दुसरं सांगितलं ज्ञानादिक गुणांची वृद्धी होते. कसं काय हो? जेव्हा हा जीव विनयी आहे, स्वतःचं दोष स्वीकारण्याची तयारी आहे, किंवा प्रायश्चित्त आदीमध्ये प्रवृत्ती आहे, पश्चाताप आदी करतोय, किंवा तप म्हणजे सांगितलं ना म्हणून की स्वभावानुसार परिणमन करतोय, ते खरं तप. आणि असं तप करणारा जीव काय म्हणायचं, समता स्वभावामध्ये असतो म्हणा, किंवा सरळ वृत्तीचा असतो. त्यामुळे तिथं सांगतायत की त्याच्या सगळ्या गुणांची वृद्धी होते, ज्ञान आदिक अनंत गुणांची वृद्धि होते. व्यवहार की शिक्षा को भी विनय पूर्वक कोई ग्रहण करता है तो उसको जल्दी वह विद्या याद हो जाती है. काय सांगितलं? व्यवहाराच्या अपेक्षेने जेव्हा लौकिकामध्ये तुम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकता त्यावेळेस वगैरे जर विनयपूर्वक ग्रहण करणार शिकवलेली विद्या तर लवकर आत्मसात होते. ज्याचं तयारी असते अशी नम्रतेने तो ग्रहण करतोय तर त्याला ते ज्ञान सहजतेने किंवा शीघ्रतेने ग्रहण होतं. फिर मोक्ष के संबंध की जो विद्या है, ज्ञानादि गुण है, उसका विकास तो विनय के बिना असंभव है. जेव्हा लौकिकातली विद्या शिकायची तर विनय पाहिजे, इथं तर अलौकिक विद्या शिकायची म्हटल्यावर तर किती विनय आवश्यक आहे. म्हणून म्हटलं ज्याच्यामध्ये विनय नाही त्याला मोक्ष मार्ग सुद्धा नाही. म्हणून सांगितलं त्यांनी विनयो मोक्ष द्वारो. विनय हे मोक्षाचं द्वार आहे. आत्मविनय करे, धर्मात्माओं का विनय करे, तब मोक्ष संबंधी विद्या की प्राप्ती होती है. काय म्हणले? आत्म्यासंबंधी विनय करा आणि जे आत्म्याला जाणतात त्यांच्याविषयी विनय करा,
कोणाच्या विषयी हो? जे आपल्या समान साधर्मी आहेत त्यांच्याविषयी, किंवा काय म्हणायचं, जे लाचार आहेत, दीन आहेत, जिनधर्मी आहेत पण त्यांचा उद्धार नाही होऊ शकत, जे काय म्हणायचं त्यांचा पापाचा उदय आहे, असे कोणी धर्मात्मा असतील त्यांच्याविषयी, किंवा अशा जीवांना आधार देणं हे सुद्धा धर्मात्म्याचं लक्षण आहे. तर विनय कोणाची करायचं सांगितलं? त्यांचं परिस्थिती बघून आपण त्यांची तुच्छता केलं किंवा त्यांना काय आपण हीन लेखलं, त्याचा उदय कोणाला येणार? मग मी जर त्यांना हीन दृष्टीने बघितलं तर मी धर्मात्माच नाही, हे सांगतात पहिल्यांदा. म्हणून म्हटलं की आत्मा की विनय करे, धर्मात्माओं का विनय करे, तब मोक्ष संबंधी विद्या की प्राप्ति होती है. इस प्रकार वैयावृत्ति, प्रायश्चित्त, त्याग ये सब ज्ञानादिक गुणों की वृद्धि में सहायक है. पहिला फायदा काय सांगितला होता? मान कशाय नष्ट होतो, बरोबर. दुसरं ज्ञानादिकांची वृद्धि होते. तीसरं सांगताय, तीसरी बात यह है कि अंतरंग तप के करने से गुणों में बड़ा अनुराग प्रगट होता है. जे काय गुण आहेत त्याच्यामध्ये अनुराग प्रगट होतो. आता इथं काय म्हणायचं, मी अंतरंग तप करतोय तर तिथं माझ्या गुणांविषयी आणि अन्यांच्या गुणांविषयी सुद्धा अंतरंगामध्ये असा अनुराग प्रगट होतो. त्यांना सुद्धा धर्ममार्ग मिळावा, त्यांचं सुद्धा कल्याण व्हावं अशा अपेक्षेने म्हणा, किंवा माझं स्वतःचं कल्याण करण्याचे परिणाम असं सांगितलं, म्हणून की सगळ्या गुणांविषयी अनुराग उत्पन्न होतो. चौथा लाभ यह है कि अंतरंग तप के करने से व्रत सिद्धी होती है. कशाचं काय सांगायला लागलेत? जेव्हा आपण अंतरंग तप करतो तर त्या तपाचे काय फायदे, का तप करायचा अंतरंग तप, त्याच्याद्वारे तुम्हाला कसा मोक्षमार्ग प्रशस्त होतो ह्याच्यासाठी सांगतायत. चौथा फायदा सांगितला, व्रतसिद्धी होते. जो चारित्र धारण किया है उसमें बड़ी विशुद्धी बढ़ती है. जे काय तुम्ही चारित्र्याचा अंगीकार केलाय, जे काय व्रतसंयम थोडंफार करताय, तर त्याच्याद्वारे अंतरंग तप पूर्वक बहिरंग असेल तर विशुद्धीची वृद्धी होते. काय म्हटले सांग? ज्ञानपूर्वक तप करत असेल तर त्याचा आनंद भोगतो आपण, आणि तेच अज्ञानाने केलं तर त्याचं कष्ट वाटतं. म्हणून सांगतात की विशुद्धीची वृद्धी होते. कोई पुरुष अंतरंग भाव से जो चारित्र ग्रहण न करे, अंतरंग विनय आदि न रखे, बाहर में भी कठोर है, वह चारित्र ग्रहण किए है तो उसका वह चारित्र नहीं है. ज्याचं अंतरंग तप नाही आहे त्याचं बहिरंग तप सुद्धा झिरो आहे. तुम्ही बाहेर कितीही करत असाल तप तरी सुद्धा त्याला काय व्हॅल्यू नाही. तेच ना, मग स्वरूपामध्ये प्रतपन करणं हे तप, त्या स्वरूपाला विजय मिळवणं स्वरूपावर हे तप. म्हणजे काय म्हणायचे, जीव बाहेर काय करू शकतो? माझ्या या क्षेत्राच्या बाहेर मी काहीच करू शकत नाही. आपल्याला वाटते की मी व्रतसंयम नियम केले, शरीराला सुकवलं, जे काय बहिरंग तपाच्याद्वारे तप वाटतं लोकांना, पण अंतरंग तप म्हणजे तपच नाही वाटत. काय करता हो अंतरंग तपामध्ये? तुम्ही जरासं एक विचार करून बघा ना, कळेल. अंतरंग तपमध्ये आपण काय करतो? आता त्याला अंतरंग तप म्हणतात हे इथं सांगतायत म्हणून कळतंय, पण अंतरंग तप म्हणजे काय? जसं आहे तसं परिणमन करणं. जीवाचा स्वभाव काय आहे? ज्ञाता राहणं. ते ज्ञाता राहणं म्हणजे सुद्धा तप आहे. कसं सांग? मी जाणणारा जीव आहे, माझ्यासमोर अनेक प्रतिकूलता आहेत, माझ्यासमोर अनेक असे प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये काय म्हणायचं, मला कशाही होण्याचे उदय येतील, मला विभावारूपाने परिणमन करण्याचे उदय येतील, पण त्यामध्ये ज्ञाता राहण्याची शक्ती आहे ना, त्याला म्हणायचं अंतरंग तप. कसं? मी जाणतोय हेच करायला पाहिजे, त्याच्याशिवाय नाही राहिलो ना ज्ञाता तर तिथं त्याच्या अनुरूप परिणमन करून जातो आपण. म्हणजे कोणी काय बोललं तर त्याच्याविषयी लगेच इष्टानिष्ट परिणाम होतात, लगेच रागद्वेष होतात, किंवा काय म्हणायचं परिणामांमध्ये विचलितता येते. का बरं असं?
कारण तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाता. मग ज्ञाता राहिलं का म्हणजेच अंतरंग तप नाही राहिलं. म्हणून अंतरंग तप म्हणजे जसं आहे तसं स्वरूप रूपाने राहणं, ह्याला तप म्हणलं. स्वरूपाला जिंकणं, ह्याला तप म्हणलं. म्हणजे न्यायक राहणं, जाणणं, हे खरं तप आहे. पण ते तप नाही वाटत आपल्याला. किती महान तपस्या आहे ती तर एक. जरासं सगळ्याच्या जीवनामध्ये प्रसंग असतात, करून बघा की आपण प्रत्येक प्रसंगामध्ये किती दृढ राहू शकतो, किती स्थिर राहू शकतो, किती निष्कषाय राहू शकतो. तर ह्याला म्हणलं अंतरंग तप. जिसके अंतरंग तप नहीं, अंतरंग विनय नहीं, अपने आत्मा की अंतस्वरूप की दृष्टी नहीं है, उसका चारित्र ही नहीं है. त्यांनी काय केलं, ते बहिरंगामध्ये जे काय केलं ते काय केलं, काहीच नाही आहे, त्याला अर्थच नाही हे सांगतायत. वह तो एक भूल है. तो अंतरंग तपस्शरण के करने से व्रत आदि की सिद्धी हो जाती है. काय सांगायला, अंतरंग तपाने व्रतादिकांची सिद्धी होऊन जाते. 5वां लाभ है, इस अंतरंग तप के प्रताप से आत्मा निश्चल्य हो जाता है. एवढं मस्त वाटलंय वाचल्यावर की शल्य म्हणजे दोष, शल्य म्हणजे बोचतंय म्हणतो ना आपण, शल्य काहीतरी टोचतंय म्हणतो, कोणाचे तरी काहीतरी विचार असे. जेव्हा अंतरंग तप करतो ना त्यावेळी सांगतात की जीव निश्चल्य होतो. म्हणजे सगळ्या कोणाच्या विषयी कसले गैरभाव नाही राहणार. बंद केलं हे. तर म्हणून सांगतायत की अंतरंग तपाने आत्मा निश्चल्य होतो. 5वां लाभ. 6ठा लाभ यह है कि अंतरंग तप के प्रताप से निरंतर परिणामी में उज्ज्वलता रहती है. काय सांगायला लागले, करून बघायला पाहिजे बरं का हे. जेव्हा मी अंतरंग तप करतोय म्हणजे जसं आहे तसं राहण्याचा प्रयत्न करतोय, तसं जाणतोय, त्यावेळीच परिणामांमध्ये निरंतर उज्ज्वलता राहते. असं एकदा बघितलं हे वाचल्यावर की जे कोणी ज्ञानी असं राहण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्या परिणामामध्ये सतत अशी उज्ज्वलता, प्रसन्नता दिसून येते. नाहीतर आपण काय करतो लगेच काय म्हणायचं, अस्थिर होतो, आपले परिणाम लगेच विचलित होतात. म्हणून सांगायला परिणामी जो आहे तो जो तप करतोय, अशा प्रकारचं तप करतोय, त्या जीवामध्ये उज्ज्वलता निरंतर राहते त्याच्या परिणामामध्ये. किती झाले, 6 लाभ झाले. परिणामों की गंदगी उसके आती है जो स्वच्छंद होकर अपराधों पर अपराध करता रहता है. कोणाच्या परिणामामध्ये गंदगी येते, जो अतिक्रम व्यतिक्रम, अतिचार अनाचार रूपाने परिणमन करतो. अतिचार आणि अनाचार रूपाने परिणमन करतो, त्याच्या परिणामामध्ये गंदगी येते. म्हणजे काय हो, अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार हे दोष आहेत ना. म्हणजे काय सांगितलं होतं सांगा. अतिक्रम म्हणजे उदाहरण दिलं होतं ना एकदा की रात्री भोजन त्याग नियम केलाय आणि अतिक्रम रूपाने दोष कसा लागला, काहीतरी कोणीतरी बनवलं संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळेस, आणि ते फक्त खाण्याचे भाव झाले, खाल्ला नाही बरं का, खाण्याचे भाव झाले, ह्याच्या निमित्तात परिणामांची विशुद्धी संपली. म्हणजे मनशुद्धी संपली, त्याला म्हणायचं अतिक्रम. दुसरं म्हणलं अतिक्रम व्यतिक्रम म्हणजे तसे विचार सुरू झाले आणि तशी सामग्री गोळा करू लागला. तर म्हणजे काय म्हणायचं की ते खावं ह्याच्यासाठी घेऊन बसला. आता रात्री भोजन त्याग आहे, पण ते खाण्याचे परिणाम त्याला इतके अनावर झाले की ती डिश तो समोर घेऊन बसला, आता अजून खाल्लं नाही आहे, पण खाण्याचे भाव आणि तशी तयारी, ह्याला म्हणायचं व्यतिक्रम. अतिचार म्हणजे काय, उल्लंघन करणे, घातलं तोंडात. पण तो जीवसुद्धा सुधरू शकतो का, त्याला भय आहे की मी हे नियम केला आहे आणि खातोय म्हणजे चुकतंय, किंवा हे सगळ्यांना माहिती आहे माझा नियम आहे आणि मी खातोय म्हटल्यावर ते मला काहीतरी म्हणतील,
असं भय आहे आणि लपून खाईल किंवा उगीच खाल्ल्यासारखं नाही, न खाल्ल्यासारखं दाखवेल, असं भयपूर्वक. अतिक्रम व्यतिक्रम अतिचारमध्ये उल्लंघन तर केलं व्रताचं, पण तरीसुद्धा भयपूर्वक कार्य करतोय. आणि अनाचार म्हणजे काय? निरर्गल, बघू देत नाही तर नाही बघू देत, मी खाणार, जाऊ देत, मोडलं तर मोडलं व्रत, असे भाव करणं म्हणजे अनाचार. मग हे सांगायला तिथं की परिणामांमध्ये गंदगी कोणाला असते? जो स्वच्छंद होकर अपराधों पर अपराध करता है उसको परिणामों में मलिनता होती है. म्हणजे अनाचार रूपाने जो परिणमन करतो तो स्वच्छंद झाला, स्वैराचारी झाला, निरर्गल झाला. म्हणून सांगतायत की आपण पण असं कुठले नियम संयम घेतले असतील तर त्याच्यामध्ये या चारपैकी कशा रीतीने दोष लागतात ह्याचं परीक्षण करा. कुठेही दोष लागू नये अशा रीतीने व्रताधिकांचं पालन करा. त्याग का जहाँ नाम नहीं है और स्वाध्याय से दूर बना रहता है ऐसे पुरुष का परिणाम उज्ज्वल कहाँ से रहे. अशा पुरुषाचा परिणाम उज्ज्वल कसा राहणार? जो की न स्वाध्याय करतोय, न काय त्याग तपस्या करतोय, न दर्शन करतोय. उज्ज्वलता येण्यासाठी तसं सानिध्य, तसं संयोग आवश्यक आहे बहिरंगामध्ये सुद्धा, निमित्त रूपाने. जो इस प्रकार के अंतरंग 5 प्रकार के तपस्चरण करता है उसका परिणाम भी उज्ज्वल होता है. इसके बाद लाभ यह है कि संवेग परिणाम बढ़ता है. संवेग म्हणजे काय हो? संवेग म्हणजे संसारापासून, शरीरापासून, भोगापासून विरक्ती, ह्याला म्हणायचं संवेग, किंवा धर्मामध्ये अनुराग. तर जो जीव अंतरंग तप करतोय त्याला नियमाने हे बहिरंगामध्ये संवेग परिणामांची वृद्धी होते. म्हणजे काय म्हणायचं आहे? धर्म में अनुराग होना या संसार, शरीर, भोग, इन तीनों से वैराग्य होना. और आखिरी लाभ यह है कि यह भी समझिए कि बाह्य अंतरंग तपश्चरण के प्रताप से मन वश हो जाता है. मनाला वश कसं करायचं त्याच्यासाठी सांगतायत हे अंतरंग तप कारण आहे. बऱ्याच जणांची अशी शंका असते की आम्ही कंट्रोल नाही करू शकत, मनावर आपला कंट्रोल नाही आहे, असं कोणाचं म्हणणं असतं. भलेही आपल्याला इच्छा असते पण मनाला वश करू शकत नाही. तर त्यासाठी सांगतायत की ध्यान हे सगळ्यात मोठं कारण आहे जे तुम्हाला अंतरंग तप म्हणून मदत करणार. कशासाठी? मन को वश में रखने के लिए. काय चाललं माहिती का प्रीती भाभी? अंतरंग तप करण्याचे फायदे सांगतायत. कुठलं तप आहे सांगा? अंतरंग तप कुठलं? प्रीती भाभी हा बोला की. अंतरंग तप कुठले? सामायिक. हो, काय? प्रायश्चित्त, प्रायश्चित्त, विनय, वैयाम, अध्याय, ध्यान. तर ह्याच्यात सांगायला लागलेत काय? सांगा रोहिणी का की आतापर्यंत काय काय फायदे सांगितले. अंतरंग तपाचे फायदे काय काय ह्याच्यासाठी त्यांनी 6-7 फायदे सांगितले आता. सांगा. पहिलं, मान कशाय नष्ट होतो. दुसरं, ज्ञानादी गुणांची वृद्धी होते. अनंत ज्ञानादी अनेक गुणांची वृद्धी होते जेव्हा तुम्ही अंतरंग तप रूपाने परिणमन करता. पुढं, गुणांमध्ये अनुराग प्रगट होता. गुणांमध्ये अनुराग प्रगट होतो. चौथं, व्रतसिद्धी होते आणि त्याच्याद्वारे विशुद्धीची वृद्धी होते. पुढं, पाचवं, अंतरंग तपाने आत्मा निश्चल्य होतो. सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की आत्मा निश्चल्य होतो. म्हणून जेव्हा तुम्हाला असं शल्य भासू लागलं ना, काय म्हणायचं, कोणाच्या विषयी कटुता आली म्हणा, कोणाच्या विषयी काय असं आपल्याला कुठले वाक्य असं टोचू लागले, सगळ्यात महत्त्वाचं ध्यान आहे अवलंबन.
त्याच्याद्वारे सांगितलं हे शल्य दूर होतात. तर अंतरंग तपाचा फायदा आत्मा निशल्य होतो. 6वं, अंतरंग प्रताप से निरंतर परिणामामध्ये उज्ज्वलता राहते. निरंतर परिणामी में उज्ज्वलता रहती है. परिणामांमध्ये म्हणा, परिणामीमध्ये म्हणा, अंतरंग तपाच्या प्रतापाने उज्ज्वलता राहते. आणि जी काय गंदगी आहे ती दूर होते. मलिनता किंवा काय म्हणायचं, भ्रष्टतेचे परिणाम दूर होतात अंतरंग तपाच्या द्वारे. जो अंतरंग तप करतोय त्याचंच बहिरंग तप म्हणलं जातं. अन्यथा म्हणजे ज्ञानपूर्वक करणार तप, तर त्या तपाला तप म्हणलं जाणार. पुढं झाले कुठं संवेग सांगितलं ना आता. ह्याच्या पुढचा लाभ सांगतायत की संवेग परिणामांची वृद्धी होते. म्हणजे संवेग म्हणजे काय, धर्मामध्ये अनुराग किंवा संसार शरीर भोगापासून वैराग्य उत्पन्न होतं. आणि शेवटचं सांगतायत काय, मन वश में हो जाता है. अंतरंग तपाने हा जीव काय म्हणायचं, स्टॅबिलिटी वाढते म्हणा, एक दृढता वाढते. धर्मामध्ये, धर्मप्रवृत्तीमध्ये स्थिरता वाढते. पुढचं सांगतायत अनाकुलता की प्राप्ती होती है. अंतरंग तपाने हा जीव अनाकुल होतो. का? स्थिरता ज्याला प्राप्त झाली त्याला आकुलता कशी उत्पन्न होणार? काही जरी विपरीत परिस्थिती आली बहिरंगामध्ये, हा जीव न्यायक राहण्याचा, ज्ञाता राहण्याचा पुरुषार्थ करतोय, तिथं आकुलता कशी उत्पन्न होणार? म्हणून प्रॅक्टिकली करून बघायला पाहिजे की आपण पण अनाकुल कसं राहू शकतो. आणि सगळ्यांच्या विषयी समभाव जेव्हा ठेवणार ना, खरोखर आकुलता संपते. अन्यथा, आणि म्हणलं ना, माताजी पण नेहमी सांगतात की तुम्हाला जो विरोध करतोय, तुम्हाला ज्याचं त्रास होतोय म्हणा, तुमची जो निंदा करतोय, त्याची तुम्ही स्तुती करा. काय म्हणते मावशी? जो तुम्हाला त्रास देतोय ना, आम्हा म्हणते त्याच्या पाया पडा जाऊन. ज्यांनी तुम्हाला दोष लावला त्याला जीव घाला. म्हणजे काय करायचं, म्हणजे तुमची लघुता समजणार ना त्याच्यातून, आणि मग तुमची प्रसन्नता आहे तर बाहेर कोण तुम्हाला दुःखी करू शकणार आहे. म्हणून म्हणतात की, कळलं का प्रीती भाभी? मला जरा रिस्पॉन्स द्या की कळलं. होय. काय अनाकुल कसं राहायचं? आकुलित आहात का अनाकुल आहात? आकुलता तर सदैव चालूच असते. आकुलता नाही हे सांगतायत. म्हणून तुम्ही तप करत नाही आहे ना, तपस्वी बना त्याच्यासाठी. जिसके प्रताप से आत्मा का जो परम सहज स्वभाव है, आनंद है, उसमें मग्न हो जाता है. अंतरंग तप के प्रताप से यह जीव आनंद में मग्न हो जाता है. तो इन विनय आदि अंतरंग तपस्शरण के प्रताप से यह जीव संसार के दुखों से हटकर मोक्ष के सुख को प्राप्त होता है. म्हणजे सगळ्यात शेवटचा फायदा सांगितलं, मोक्ष सुख प्राप्त होतं. म्हणून ज्याला मोक्ष सुख प्राप्त करायचं आहे तो काय नाही करायला पाहिजे हे सांगतायत. तुम्ही सगळं करायला जाताय, मोक्ष प्राप्त करायचं तर काय करायचं? म्हणून मी एक असंच चिंतन झालं होतं बरं का, की जसं एखाद्याचं एखाद्यावर प्रेम असेल तर तो काय म्हणतो, तू माझ्या प्रेमासाठी काय करू शकतो? तर तुझ्यासाठी मी हे सोडेन, ते सोडेन, सगळं संसार सोडेन, अशी तयारी असते ना प्रेमासाठी. तर आता इथं भक्त आणि भगवान आहेत ना, ह्यांच्या दोघांमधला संवाद आहे. भगवान विचारतायत तुम्हाला काय, प्रीती भाभी, भगवान भक्ताला विचारतायत, म्हणजे तुम्ही भक्त, मग तुम्हाला विचारतायत की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? तुम्ही उत्तर द्यायचे, मी प्रश्न विचारणार. म्हणजे मी भगवान आणि तुम्ही भक्त, बरं का, असं एक आपलं रंगवायसाठी. बोला, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? खूप खूप आहे. मला बघू नका बरं का, भगवान बघा. मग भगवान म्हणतात की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? तर भक्त म्हणतोय भरपूर, खूप खूप प्रेम आहे म्हणला.
मग परत भगवंतांनी विचारलं की म्हणले तू त्या प्रेमासाठी काय काय करू शकतो सांग. बोला. सगळं काढून घेणार आहे आता. काहीही. हं? काय काही असलं नाही उत्तर आम्हाला. व्यवस्थित उत्तर पाहिजे. काय करू शकता. तर त्यावेळेस त्या भक्तांनी सांगितलं की मी माझं धन वैभव ऐश्वर सगळं काय समर्पित करू शकतो. जसं त्यांनी म्हणलं ना त्या प्रियसीनी त्या प्रेमीला विचारलेल्यावर त्यावर तो म्हणला ना मुलगा काय तुझ्यासाठी मी सगळं माझं धन वैभव सगळं न्योछावर करू शकतो, सगळं सोडून देऊ शकतो असं तो म्हणतोय. मग त्यावेळेस तिथे भगवान विचारतायत अजून काय करू शकतो. काय पाहिजे तुला खुर्ची पाहिजे चटई आहे अजून एक खुर्चीवर बसा त्या. तर काय चाललंय आमचं की भक्त आणि भगवंतांचा संवाद आहे. भगवान विचारतायत की भक्ताला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. मग त्यावेळेस भक्त म्हणाला की खूप प्रेम आहे. मग भगवंतांनी विचारलं तू त्या प्रेमासाठी काय करू शकतो. मग उत्तर देत आहेत की भक्त म्हणाला की मी माझं सगळं धन वैभव जे काय माझ्याकडे आहे ते सगळं मी न्योछावर करू शकतो, सगळं समर्पित करू शकतो. भगवंतांनी विचारलं अनसॅटिस्फाईड आहेत अजून भगवान विचारतात की अजून काय करू शकतो. मग भक्त म्हणाला की तुमच्यासाठी मी तुमची सगळीकडं प्रसिद्धी करेन, प्रभावना करेन, सगळ्यामध्ये जागृती करेन धर्माची आणि अजून काय माझ्याकडनं जे होणार ते मी सगळं करणार. मग भगवान अजून काय करू शकतो. मग त्यावेळेस भक्त म्हणतोय काय मी तुमच्या वचनाप्रमाणे व्रत संयम नियम सगळ्याचं पालन करेन, अभक्षाचा त्याग करेन, देवपूजा आदी सगळ्या षटक्रिया योग्य व्यवस्थित तुम्ही जसं सांगता तसं करेन. म्हणजे असं म्हणतो ना आता मुलगा म्हणतोय मुलीला त्यावेळेस तो सगळं करायची तयारी, तू जे म्हणशील ते मी करायला तयार असं. मग भक्त म्हणतोय की तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे सगळं. मग परत भगवान म्हणतायत की मला या सगळ्याची अपेक्षा नाही, तू व्रत संयम नियम सगळं कर, खूप मोठं काहीतरी त्याग कर अशी मला अपेक्षा नाही, तू अजून काय करू शकतोस. भक्त म्हणाला की आता काय राहिलं म्हणला तन मन धन सर्वस्व मी समर्पण करायला तयार आहे तुमच्यासाठी. तर भगवान म्हणाले ज्याचं मी त्याग केलाय ते तू मला देऊन मी काय करणार त्याचं, म्हणजे मला त्याचा काय फायदा नाही, मला ते नको. म्हणून भगवान म्हणतात की हे सर्व मला नको, ज्याचा मी मोह सोडलाय, ज्याचा मी स्वतः त्याग केलाय त्याच गोष्टी तू मला देऊन काय उपयोग. मग भक्त म्हणाला मग मी काय करू सांगा. तुम्ही जे सांगाल ते मी तुमच्या प्रेमासाठी करायला तयार आहे. असं म्हणा की भक्त नाही भगवान बनेंगे. हां हां बरं. प्रीती भाभी म्हणा काय करू विचारा. बोले सो फसे. भगवान म्हणाले तुला सोडायचंच असेल तर नीट आहे का बरं का, घर सोड, धन सोड, शरीर सोड, सगळ्या संबंधी मोहीजनांचं सानिध्य सोड. मग भक्त म्हणाला हे तर मी सगळं सोडायला तयार आहे की, त्याच्यानंतर काय करू. त्यांनी सांगितलं नाही नाही, थांब 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 थांब. भगवान म्हणाले या सगळ्यांना ज्ञानातून सोड, श्रद्धेतून तोड, तर तो तुझा खरा त्याग झाला. म्हणजे काय कर, भेद विज्ञान कर, सम्यक दर्शन कर, एवढंच पाहिजे. तुला खरंच जर माझ्यावर प्रेम असेल तर तू माझ्यासारखं बन, तू माझ्यासारखा पुरुषार्थ कर आणि माझ्या बाजूला येऊन बस. कुठं गाभाऱ्यात, गाभाऱ्यात हो इथं वर. म्हणजे जो म्हणजे म्हणायचं आहे ना बाहेर कोण जे एकमेकांच्या शिवाय नाही मी राहू शकत असे त्यांचे भाव, ते त्यांच्या प्रेमासाठी सगळं करण्याची तयारी, सगळं सोडण्याची तयारी. तर इथं भगवंतांच्या विषयी खरोखर प्रेम आहे का आपल्याला, असेल तर आपली किती तयारी आहे समर्पणाची, त्यांच्याविषयी एक त्यांच्याच जवळ राहण्याची, म्हणजे म्हणायचं आहे त्यांच्या सानिध्यात सतत. मग भगवान कोण आहे आणि भक्त कोण आहे. बाहेर ते अरिहंत सिद्ध हे भगवान नाही म्हणायचे आहेत. माझा कारण परमात्माच भगवान आत्मा आहे आणि भक्त कोण आहे हो,
शुद्धोपयोगाची पर्याय जी उत्पन्न झाली ती. मग तिला सांगतोय भगवान आत्मा आपला सांगतोय की तू माझ्याशी एकरूप राहा, माझ्यावर प्रेम कर. म्हणजे काय, तू तुझा उपयोग माझ्यामध्ये जोड. तर बहिरंगामध्ये सगळं सुटलं, सोडावं लागत नाही. काय काय सोडावं लागतं जेव्हा मी आत्मा आहे असं जाणतो. सगळं सुटलं, सहज सुटलं, तिथं काय त्याच्याविषयी वाटणार पण नाही. म्हणून सांगितलं काय की अंतरंग तपाचे फायदे घेतले आम्ही. काय काय अंतरंग तप केल्याने फायदा होतो आपल्याला. छान घेतलं त्यांनी वर्णन, पुरुषासिद्धी उपायच्या प्रवचनमध्ये घेतलंय. अंतरंग तप म्हणजेच काय, वास्तविक स्वरूपामध्ये प्रतपन करणं हे तप. अंतरंग तप काय करतो आपण, बहिरंग तप भरपूर केले, व्रत नियम संयम पूजन विधान काय तुमचे अनुष्ठान सगळं केले. अंतरंग तप काय केलं सांगा मला. अंतरंगपूर्वक असेल तर त्या बहिरंग तपाला तप म्हणलं, अन्यथा त्याला तप पण नाही म्हणलं. मग काय करतो त्याच्यासाठी आपण, किंवा अंतरंग तप म्हणजे काय माहिती आहे आपल्याला. थोडक्यात सांगितलं, सगळ्या परिस्थितीमध्ये ज्ञाता राहणं हे सगळ्यात मोठं तप आहे. ते तप करू शकत नाही आपण. हो म्हणा. हां, प्रत्याख्यान परमार्थ प्रतिक्रमण वगैरे हे सगळं म्हणजे काय आहे, स्वभाव रूपाने परिणमन हेच सगळ्यात मोठं तप आहे. विचार करा ना, तिथं मुनिराजांना शिव्या देत आहेत कोणी येऊन, काय दगड मारतायत, त्यांचं तप चालू आहे. कसं, ज्ञाता आहे. आणि एक प्रसन्नता सांगितलं त्यांनी की जो अंतरंग तप करतो तो सतत प्रसन्न राहतो. मग आपल्यात प्रसन्नता कुठं आहे. आपण लगेच काय झालं की लगेच विचलित होतो, लगेच आपली प्रसन्नता नष्ट होते. म्हणून सांगतायत की करा, अभ्यास करा, हेच करायचं आहे आपल्याला, ह्याच्याशिवाय संसार संपणार नाही नाही नाही. म्हणून म्हटलं की जसं बहिरंगामध्ये परिस्थिती आली लगेच आपण त्याच्या अनुरूप कशाही होतो, विभाव परिणाम करतो, ते करून किती सुटणार आहे त्याच्यातून. म्हणून सांगतायत की हे तप करा, हे आवश्यक आहे. काय, समता रूपाने परिणमन करणं, ज्ञाता रूप राहणं, आपली प्रसन्नता नित्य दृढ राहावी, स्थिर राहावी, ह्याचा पुरुषार्थ. आणि हे होणार सगळं स्वभावाच्या अवलंबनानेच. म्हणून सांगतायत की अंतरंग तपाने या जीवाला सगळ्यात पहिल्यांदा मान कशाय नष्ट होतो, त्याच्यापूर्वक विशुद्धी वाढणार, स्थिरता वाढणार, निश्चल्यता येणार, संवेग परिणामात वृद्धी होणार, मनामध्ये मन वशमध्ये राहणार, अनाकुलतेची प्राप्ती होणार, आणि सगळ्यात शेवटचं सांगितलं मोक्ष सुखाची सहज प्राप्ती होणार. म्हणून असं मोक्ष सुख मिळवायचं तर तप आवश्यक आहे. दुपारचा श्लोक काय सांगितलं होतं, ते पण एक तपच आहे. सगळ्यांना स्वतंत्र पाहणं हे पण एक तप आहे. म्हण तत्र तत्र स्वातंत्र्यं वस्तुनो रूपं तत्र कः किं करिष्यति हानिर्मे हि विकल्पेषु स्याम स्वस्मै स्वे सुखी स्वयं. काय म्हटलं, हानिर्मे हि विकल्पेषु स्वातंत्र्यं वस्तुनो रूपम. सगळ्या वस्तूचं स्वरूप स्वतंत्रता आहे, त्यांचं परिणमन त्यांच्या अधीन आहे. मी त्यांना बदलवू शकत नाही किंवा त्यांच्या अनुसार मी बदलणार असं नाही होणार. मला माझे परिणाम झाले तरच मी बदलणार. किती सांगितलं गुरुंनी की दीक्षा घ्या दीक्षा घ्या, पण मला जेव्हा भाव होणार त्याशिवाय मी कशी घेणार. ते तर जर करायचं कल्याण तर सगळ्यांचं करतील, पण माझं परिणमन स्वतंत्र आहे, त्यांचं परिणमन स्वतंत्र आहे. तत्र कह किम करिष्यती, तिथं कोण काय करू शकतो. जर कोणी मुलगा आहे आणि तो क्रोधी होतोय, सारखं कशाही होतोय, सारखं उनाडक्या करतोय, खोड्या करतोय, तत्र कह किम करिष्यती, तिथं तुम्ही काय करू शकता. काय करता, नातू उड्या मारायला लागला, नको ते करायला लागला, तर त्याला मी सांगितलं, मी बदलवलं असं म्हणलात तर तुम्ही नाही समजलं सिद्धांत आपल्याला. काय मग तिथं सांगतायत की त्यांनी जर बदलायचं तर स्वतः बदलणार, नाहीतर मी काय त्याला बदलवणारा नाही. तत्र कह किम करिष्यती हानिर्मे हि विकल्पेषु, विकल्पामध्येच विकल्प करूनच तुझी हानी होतीये. त्यामुळं काय कर आता हे जीवा, श्याम स्वस्मै स्वे सुखी स्वयं,
स्वतःमध्ये स्वतःसाठी स्वतःमध्ये स्वतःसाठी स्वयं स्वे म्हणजे स्वतःच्या आधाराने सप्तमी घेतली ना स्वतःच्या आधाराने स्वयं सुखी हो. श्याम म्हणजे षष्ठी सप्तमी असणार. बघायला लागेल काय अर्थ तसं. म्हणजे मी अपने लिए अपने में स्वयं सुखी हो असं त्याच्यामध्ये त्यांनी भाषांतर केलं. म्हणून सांगितलं की सुखी व्हायचा एकच उपाय आहे, अंतरंग तप करा, स्वतःला ज्ञाता जाणा. हो जाणा. सर्व परिग्रहापासून, मोहापासून, विभावांपासून भिन्न अस्पर्शी स्वरूप जाणा. पहा हा मी नित्य प्रसन्न आहे, उज्ज्वल स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे जाणा. नित्य ज्ञाता द्रष्टाच आहे अनुभवा. पहा या स्वभावामध्ये परद्रव्य नाही, पराविषयी मोह नाहीच. पराची मला आसक्ती नाहीच, पराविषयी मला प्रेम नाहीच, परद्रव्याचा मला किंचितही फायदा नाही नाही नाहीच. स्वतःचे विश्व जाणा, स्वतःचे वैभव अनुभवा. हा मी माझ्यामध्ये स्वयं सुखी आहे, अनंत सुख स्वरूपोहम. जीवोहम. ओम. विसर्जन.